पुढची बातमी आहे गडचिरोलीतून। एका बाजूला महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर काही मिनिटांसाठी पाणी साचलं तरी त्याची चर्चा होते, तक्रारी होतात, राजकीय आरोप प्रत्यारोप होतात। दुसऱ्या बाजूला गडचिरोलीच्या अत्यंत दुर्गम आणि मागासलेल्या भागामध्ये कुठलीही तक्रार न करता पोलीस मोठ्या अडचणींचा सामना करतात। दक्षिण गडचिरोलीच्या लाहेरी, बंगाडी, बिनागुंडा या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या कच्च्या रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे। सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे आणि याचा फटका बिनागुंडामधील पोलीस मदत केंद्राला बसलाय। बिनागुंडा येथील पोलीस मदत केंद्रामध्ये 100 पेक्षा जास्त जवान होतात। मात्र रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे या परिसरामध्ये सिलेंडरचा पुरवठाही होत नव्हता। सततच्या पावसामुळे चिखलाचे एकावर एक थर साचले होते। बंगाडीवरून निघालेलं रेशन आणि सिलेंडरचे ट्रॅक्टर मातीतच फसले। नाला पार करताना ट्रॅक्टरची ट्रॉली चिखलात रुतली। अखेर गडचिरोली पोलिसांच्या C60 जवानांनी ट्रॅक्टरला धक्का मारत चाक चिखलात रुतणार नाही याची काळजी घेत चाकापुढे दगडांचा आधार देत इंच ट्रॅक्टर पुढे नेण्याचं काम केलं। जवानांच्या अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आवश्यक ते रेशन आणि सिलेंडर बिनागुंडाच्या पोलीस मदत केंद्रावर दाखल झाले। या परिस्थितीवरून महाराष्ट्र पोलिसांसह CRPFचे शेकडो जवान कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगतायत याचं वास्तव समोर आलं।